चल ओके मित्रांनो, नमस्कार. या छत्रपती सिरीज मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, या ठिकाणी छत्रपती सिरीज अंतर्गत मित्रांनो आपण खूप काही, मला वाटतं खूप छान प्रकारे आणि खूप जास्तीत जास्त आपण या ठिकाणी पेपर सॉल्व केलोय. ओके, काही आता मित्रांनो मला वाटतं की आणखी सिलेक्टेड म्हणजे पुन्हा या ठिकाणी 20 ते 22 दिवस आणखी ही सिरीज चालेल. म्हणजे कमीत कमी 25 लेक्चर या ठिकाणी टाकून देऊ आपण पुढचे. ओके, अशा पद्धतीने म्हणजे कमीत कमी मित्रांनो माझी अशी अपेक्षा आहे की 50 या ठिकाणी 50 पेपर सॉल्व व्हायला पाहिजे. म्हणजेच काय मित्रांनो, 50 पेपर म्हणजे 50 आणि 50 शंभर या ठिकाणी मॅथ आणि रिजनिंगचे प्रत्येकी 50-50 लेक्चर म्हणजे टोटल 100 म्हणजे 100 या ठिकाणी सेट कंप्लीट केल्यानंतर 100 प्रश्न सॉल्व केल्यानंतर प्रत्येकी 50-50 मॅथ रिजनिंग तर तुम्हाला अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे. आणि डे टू डे डेली तुम्ही लेक्चर बघत असाल तर 100% मित्रांनो तुम्हाला जे काही कन्सेप्ट आहे, जे काही इतर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येत असेल पेपर सॉल्व करत असताना वगैरे वगैरे त्या सर्व गोष्टी क्लिअर होत असतील अशी अपेक्षा व्यक्त करतोय. आज मित्रांनो या ठिकाणी आपण सुरुवात करूया त्या छत्रपती सिरीज मध्ये ते 24/1/2023 अंतर्गत शिफ्ट नंबर 2 मध्ये आलेले प्रश्न बघूयात आपण. बघा मित्रांनो या ठिकाणी आणि सब्जेक्ट कोणता असेल तर तुमच्या समोर आहे. ओके, सब्जेक्ट काय मित्रांनो मग या ठिकाणी मॅथमॅटिक्स. बघा मित्रांनो, मॅथमॅटिक्सचे एसएससी जीडी प्रिव्हियस क्वेश्चन पेपर 24/1/2023 शिफ्ट नंबर 2 चे टोटल प्रश्न कट टू कट आपण या ठिकाणी आज सॉल्व करून घेऊयात. ओके, चला मग मित्रांनो सुरुवात करूया. त्या ठिकाणी प्रश्न नंबर 1 तुमच्या समोर असेल. ओके, मग बघा मित्रांनो प्रश्न नंबर 1 तुमच्या समोर आहे. बघा काय म्हणतो प्रश्न या ठिकाणी समजून घेणार. ओके, कालक्रम वेग वर आधारित हा प्रश्न है. उमेश और रमेश एक कार्य को क्रमशः 28 और 31 दिनों में पूरा कर सकते हैं. उमेश से शुरू करते हुए वे एकांतर दिन एक एक दिन छोड़कर म्हणजे याला अल्टरनेट म्हणतो आपण, बारी बारी से म्हणजे मित्रांनो एकांतर. एका दिवसाला उमेश करेल, दुसऱ्या दिवसाला ते काम रमेश करतो, तिसऱ्या दिवसाला पुन्हा उमेश. म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी दोन्ही व्यक्ती कधी सोबत नसतात, एक एक असतात. मग बघा तो काम कितने दिनों में पूरा होगा. बघा या ठिकाणी उमेश आहे, त्यानंतर रमेश आहे. किती म्हणतात मित्रांनो आपल्याला या ठिकाणी, तर उमेश किती 28 दिवसात, रमेश किती 21 दिवसात. दोघांची लस घेऊन टाकूयात मित्रांनो. लस किती 28 21 हे 84. मग 28 ने भाग दिल्यानंतर 3 आणि 21 ने भाग दिल्यानंतर किती मित्रांनो 4. म्हणजे पहिल्या दिवशी सुरुवात या ठिकाणी उमेश से सुरू करते है. म्हणजे उमेश पहिल्या दिवशी 3 काम करतो, दुसऱ्या दिवशी रमेश 4 काम करतो. म्हणजे 2 दिवसात मित्रांनो 7 काम कंप्लीट होतोय. 2 दिवसात किती 7 काम. तर या ठिकाणी काय मित्रांनो टोटल 84 काम. बघा मग या ठिकाणी 84 काम किती दिवसात मित्रांनो, या ठिकाणी 12 7 84 म्हणजे 12 पट. या ठिकाणी पण 12 पट गुणिले 12 म्हणजे किती 24 दिवसात. किंवा तुम्ही या ठिकाणी तिरकस गुणाकार करून पण तुम्ही या ठिकाणी सॉल्व करता येईल तुम्हाला. क्लिअर पर्यंत विकल्प नंबर 2. त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढचा प्रश्नाकडे. मोना ने रुपए 1500 प्रत्येक में 2 हैंडबैग खरीदे. उसने इन बैगों को बेच दिया. एक बैग पर 8% का लाभ, दूसरे पर 4% की हानि. पूरे लेन देन में उसका लाभ या प्रतिशत ज्ञात कीजिए. बघा मित्रांनो या ठिकाणी प्रथम 1500 आणि दुसरी बॅग सुद्धा 1500 रुपये अशा पद्धतीने प्रत्येक 2 म्हणजे 2 बॅग खरेदी करते. मोना नावाची या ठिकाणी बाई आहे की कोण मुलगी आहे, ठीक आहे, जे कोणी असेल ते. एका ठिकाणी 8% समजा इथं 8% नफा मिळवते ती, बरोबर. 8% नफा म्हणजे 15 गुणिले 8 120 म्हणजे 120 रुपये या ठिकाणी त्याला नफा भेटतोय. मग दुसऱ्या ठिकाणी बघूयात मित्रांनो 4% हानी म्हणजे 4% या ठिकाणी तोटा होतोय. 15 चौक किती 60 म्हणजे मित्रांनो एक बॅग विकल्यानंतर त्याला 120 रुपये नफा मिळतो आणि एक बॅग विकल्यानंतर त्याला 60 रुपये हानी होते, तोटा होतो. म्हणजे नफा किती मित्रांनो, तर तुम्ही मायनस करणार या ठिकाणी नफा तिला 60 रुपये भेटून जातो या टोटल व्यवहारामध्ये, टोटल व्यापारामध्ये, बरोबर. मग हे 60 रुपये जो नफा आहे, लाभ आहे, किती रुपयावर भेटतो, तर 1500 आणि 1500 किती 3000. 3000 वर
3000 वर 60 रुपये भेटत असेल तर 100ला किती? मित्रांनो तिरकस गुणाकार जर आपण या ठिकाणी करतो 2 5 पट 1 0 तर या ठिकाणी 2% लाभ असेल. ओके, विकल्प नंबर 3 सी मध्ये आहे किंवा तिरकस गुणाकार करून बघू शकतात तुम्ही. ओके, चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. बघा काय म्हणतो मित्रांनो, रुपए 65,000 की धनराशि पर 3 वर्ष में रुपए 21,515 का चक्रवृद्धि ब्याज प्राप्त होता है. राशि पर वार्षिक रूप से चक्रवृद्धि होने वाली ब्याज दर ज्ञात कीजिए. 3 साल में 3 वर्ष मित्रांनो या ठिकाणी चक्रवृद्धि होने वाली ब्याज दर म्हणजे या ठिकाणी रेट म्हणजे त्याला काय म्हणतो मित्रांनो आपण रेट, त्याला मराठीमध्ये दर म्हणतोय बरोबर. मग किती रुपये बघा या ठिकाणी 65,000 म्हणजे या ठिकाणी मूलधन किती, मूलधन या ठिकाणी 65,000 रुपये आणि या ठिकाणी व्याज किती, व्याज असेल मित्रांनो या ठिकाणी 21,515. मग मित्रांनो 3 वर्षासाठी कुठे मित्रांनो 3 साल तर या ठिकाणी धनात्मक संख्या भेटेल आपल्याला, क्यूब नंबर भेटेल. तुम्ही भाग देत राहा आपोआप भेटते मित्रांनो. कितीने भाग जातो 5 ने, 5 1 5 5 त्रिक 15 म्हणजे या ठिकाणी 13,000. त्यानंतर 5 चौक 20 5 त्रिक 15 5 त्रिक 15 या ठिकाणी 4,303. पुन्हा या ठिकाणी 13 ने भाग जातोय, 13 ने भाग दिल्यानंतर आपल्याला भेटणार 13 1 1,000. मग 1,000 मित्रांनो पुढे की सॉल्व करण्याची गरज नाही. 1,000 हे 10चं घन आहे म्हणजे या ठिकाणी रेट किती 10% असेल. पुढे सॉल्व करण्याची गरज नाही. किंवा इथं सॉल्व केलात ना, इथं बघा हे व्याज आहे, हे इंटरेस्ट आहे आणि हे काय मित्रांनो एक मुद्दल आहे, मूलधन आहे. क्लिअर इथपर्यंत म्हणजेच काय हे प्रिन्सिपल आहे. मग इथं पण भाग द्या मित्रांनो. 13 1 33 39 33 39 हे 4 33 39 हे 13 1 331 331 रुपये व्याज म्हणजे 1,000 गुणिला 331 तर 1331 हे सुद्धा 11चे या ठिकाणी घन आहे. एक इतकं सर्व करण्याची गरज नाही. तुम्हाला मित्रांनो या आधारावर प्रत्येक पेपर मध्ये 1 ते 2 प्रश्न आपण सॉल्व करतोय. क्लिअर. मग तुम्हाला आयडिया यायला पाहिजे की हे कशा पद्धतीने दर असेल, त्यानंतर नंबर ऑफ इयर असेल, व्याज असेल किंवा मिश्र धन असेल, कशा पद्धतीने आपण काढतोय. हे आपले लेक्चर कंटिन्यू आणि डेली डेट बघितला तर 100% तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार. ओके, चला पुढे बघूयात पुढच्या प्रश्नाकडे. काय म्हणतो मित्रांनो प्रश्न या ठिकाणी प्रथमतः आता समजून घेऊ आपण, त्यानंतर सॉल्व करूया. 13 सेंटीमीटर 14 सेंटीमीटर और 15 सेंटीमीटर भुजाओं वाले त्रिभुज का क्षेत्रफळ ज्ञात कीजिए. बघा मित्रांनो कालच्या आपण काल जी आपण छत्रपती सिरीज बघितलोय त्यामध्ये पण या टाइपचा प्रश्न बघितलो आपण. बघा काय करतो मित्रांनो आपण हे टोटल परिमाप किती, परिमिती 13 प्लस 14 प्लस किती मित्रांनो 15. क्लिअर इथपर्यंत. मग 39 39 आणि हे 2 41 हे किती 42 42. मग मित्रांनो या ठिकाणी त्रिभुज का क्षेत्रफळ ज्ञात कीजिए. यासाठी आपण स्क्वेअर रूट मध्ये काय मित्रांनो s मायनस a त्यानंतर s मायनस b आणि त्यानंतर s मायनस c अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. यानुसार आपण सॉल्व करत असतो. प्रथमतः ही परिमिती याला 2 ने भाग देणार, अर्ध परिमिती म्हणजे s ची किंमत मिळाली मित्रांनो 21. मग पुढे बघा मित्रांनो 21 मायनस 13 त्यानंतर पुन्हा 21 मायनस 14 त्यानंतर 21 मायनस 15. मग बघा मित्रांनो आपण कशा पद्धतीने या ठिकाणी सॉल्व करूयात. हे किती 8 येणार, गुणाकार या ठिकाणी किती मित्रांनो 7 येणार आणि या ठिकाणी गुणाकार किती 6 येणार, गुणिला या ठिकाणी 21 21 गुणिला 6 126 होतात. 8 7 किती मित्रांनो 56 येतात. ओके, एक गुणाकार केल्यानंतर आपल्याला एक वर्ग संख्या भेटणार आहे. मग बघा ना वर्ग स्क्वेअर रूट मध्येच आहे या किमती तर वर्ग संख्या भेटेल. मग बघा गुणाकार करूयात. 36 3 15 सी 5 हातचे आले 1 6 7 0 6 35 0 3 5 दुनी 10 3 13 13 3 हातचे आले 5 1 5 1 किती 6 म्हणजेच किती मित्रांनो 6 5 0 ओके आणि 1 7056 ही किमती आली. स्क्वेअर रूट मध्ये किती मित्रांनो 7056. तर बघा मित्रांनो काय असेल या ठिकाणी. आता यासाठी 1 ते 9 पर्यंत वर्गपाठ पाहिजे. मग मला एक सांगा मित्रांनो 1 ते 9 मध्ये 1 ते 9 च्या वर्ग मध्ये एकक स्थानी 6 कुठे येतो तर तुम्ही म्हणणार 4
आणि 6. ठीक, एक तर 4 किंवा 6 असेल. त्यानंतर 70 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती, तर या ठिकाणी 64. 64 कोणाचा वर्ग, तर या ठिकाणी 8 तर 84 किंवा 86. आता बघा विकल्पामध्ये मित्रांनो 84 आहे, 84 तर 84 उत्तर. आता तुम्ही म्हणणार सर हे कशा पद्धतीने ठरवतात, मग मित्रांनो यांचं मिडल मध्ये. आता बघा वर्ग घन हे कशा पद्धतीने काढतात, किंवा त्यांचे वर्गमूळ कशा पद्धतीने काढतात, घनमूळ कशा पद्धतीने काढतात, क्यूब रूट यासाठी वेळ नाही. म्हणून मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिका काय की विद्यार्थी अभ्यास केल्यानंतर आपण कितपत अभ्यास झालेला आहे ते चेक करण्याचे एक साधन प्रश्नपत्रिका या ठिकाणी असते. मग 85 च्या या ठिकाणी वर्ग काढणार. 85 एकक स्थानी 5 असेल तर त्याचं वर्ग काढणं खूप सोपं असतं. 5 चा वर्ग 25, 8 नम किती मित्रांनो 72. 7225 पेक्षा 7056 लहान की मोठे, तुम्ही म्हणणार लहान. लहान असेल तर लहान संख्या घ्या. ओके, चल मग पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. एक ट्रेन की लंबाई 150 मीटर है, समान दिशा में 2 किलोमीटर प्रति घंटा की चाल से चलते हुए एक व्यक्ति को यह 3 सेकंड में पार कर जाती है, तो ट्रेन की चाल निर्धारित कीजिए. बघा मित्रांनो 150 मीटर लंबी रेलगाडी आहे, एका व्यक्तीला किती 3 सेकंदात पार करते. तो समान डायरेक्शन मध्ये चालतो, किती 3 सेकंदामध्ये. ओके, मग या ठिकाणी मला एक सांगा, एखाद्या व्यक्तीला एखादा पोल असेल, एखादा खांब असेल, किंवा मित्रांनो एखादा जे झाड असेल, एखादी घटक ज्याला लांबी नाही यांना रेल्वे पार करते, म्हणजे रेल्वे स्वतःलाच पार करून जाते. म्हणजे याचा अर्थ हे आहे की 3 सेकंदात रेल्वे 150 मीटर लांबीची रेल्वे स्वतःला या ठिकाणी 3 सेकंदात पार करते. तर चाल मित्रांनो किलोमीटर प्रति घंटा मध्ये आपल्याला सांगावं लागणार, त्यासाठी आपण 36 सेकंद लिहितो. ओके, इथपर्यंत क्लिअर असाल तुम्ही. बघा मग कशा पद्धती मित्रांनो या ठिकाणी 3 5 15, 36 गुणिला 5 180 म्हणजे 1800 मीटर येणार. या ठिकाणी तिरकस गुणाकार कर, 1800 मीटर म्हणजे त्याला लिहितो मित्रांनो 180 किलोमीटर प्रति घंटा. इथपर्यंत क्लिअर. आता रेल्वेची चाल मायनस या ठिकाणी व्यक्ती 2 किलोमीटर प्रति घंटा या वेगाने जातोय, समान डायरेक्शन आहे, तर इथं मायनस मध्ये तिकडे येताना प्लस मध्ये, म्हणजे काय 182 किलोमीटर प्रति घंटा. ओके, ह्या सर्व गोष्ट, सर्व टेक्निक, सर्व कन्सेप्ट मित्रांनो समजून घेण्यासाठी तुम्ही काय करणार, अजून पण मित्रांनो या ठिकाणी मी सांगेल की वेळ आहे तुम्हाला मित्रांनो. तुमची तयारी 20 ते 25 दिवसात मॅथची तयारी होऊ शकते. सिलेक्टेड टॉपिक जे मॅथ आपल्या जीडीला येतो त्यासाठी, जीडीला येतात त्या सिलेक्टेड टॉपिक साठी असे आपण एक बॅच, छत्रपती बॅच म्हणून आरजे मॅथ या ऍप वर आपण या ठिकाणी लॉन्च केलेलो आहे, जे की भरपूर विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि तुम्हाला पण फायदा होईल. त्यासाठी या सर्व गोष्टी आपण समजून सांगितलेले, कोणतेही फॉर्म्युला नाही, कोणतेही मित्रांनो XY नाही, समीकरण नाही, काही नाही, काहीच नाही, अशा पद्धतीने सिस्टमॅटिक कारभार या ठिकाणी केलेलो आहे. ओके, 100% फायदा होईल जर तुम्ही ती बॅच परचेस केला तर. ओके, बघा तुमची इच्छा, बघा ही बॅच आहे ती SSC JD ची बॅच आहे, फक्त 999 रुपये, कालावधी 1 इयर साठी आहे. 150 या ठिकाणी लेक्चर आहे, वॉच टाइम 4 आहे, 75 प्लस टेस्ट असेल, अशा पद्धतीने कार्यक्रम आहे सिस्टमॅटिक. ओके, बघा फायदा होईल. चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. ओके, काय म्हणतो मित्रांनो अब्दुल या ठिकाणी समजून घेऊयात. बघा अब्दुल काय बोलतोय, अब्दुल का वेतन 1,50,000 प्रति माह. अरे वाह, वह अपने वेतन का 10%, वह अपने वेतन का 10% प्रति माह 1,50,000 है, वह अपने वेतन का 10% दिसतंय प्रश्न दिसत असेल, वो अपने वेतन का 10% स्कूल की फीस का भुगतान करने पर खर्च करता है. जुलाई के महीने में उसके वेतन में 3% की वृद्धि हुई, लेकिन उसी महीने स्कूल की फीस में 5% की वृद्धि हुई. यदि अन्य व्यय पूर्ववत है तो जुलाई के महीने में उसकी बचत में शुद्ध परिवर्तन क्या होगा. ठीक आहे मित्रांनो, प्रथमतः या ठिकाणी समजून घेणार आपण कोणत्याही व्यक्तीचे उत्पन्न, उत्पादन, आय, इन्कम जे काही म्हणतो ना आपण, हे 100% मध्ये असतं. बघा मग मी काय लिहिणार मित्रांनो, आय, त्यानंतर आय नंतर व्यय पण असते, आणि आय आल्यानंतर त्यामध्ये काही पैसे खर्च केल्यानंतर शेवटी बचत होते.
ओके, अशा पद्धतीने मग मी जर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी 100% या ठिकाणी मानतो, तर या ठिकाणी 10% स्कूल की फीस पर, म्हणजे या ठिकाणी 90% नाही 10% फक्त 10% स्कूल की फीस, म्हणजे या ठिकाणी बचत किती 90% बचत आहे मित्रांनो. बघा फार मोठी बचत आहे त्या व्यक्तीची, बरोबर. जुलाई के महीने में उसके वेतन में 3% की वृद्धि, म्हणजे काय मित्रांनो 3% या ठिकाणी वृद्धी होते, बरोबर. म्हणजे हे 103 होतात. आणि पुढे काय म्हणतात, स्कूल की फीस में 5% की वृद्धि, म्हणजे याचे मित्रांनो 5%. 10 चे 5% किती होतात मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी माहित असेल 0.5 होतात. म्हणजेच काय या ठिकाणी 10 + 0.5, तर या ठिकाणी हे होणार 10.5. इथपर्यंत क्लिअर. मग या ठिकाणी 103 मधून 10.5 गेल्यानंतर किती आपल्याकडे, 10 मायनस करू 100, या ठिकाणी हे होणार 93 मधून 0.5 म्हणजेच किती 92.5. ओके, म्हणजेच काय मित्रांनो 103 रुपये इन्कम आहे, 103 रुपये तो व्यक्ती या ठिकाणी उत्पन्न आहे, त्यापैकी खर्च 10.5 रुपये करून टाकतो, तर या ठिकाणी बचत किती, शिल्लक रक्कम किती या ठिकाणी, तर 92.5. मग बघा मित्रांनो अब्दुल का वेतन, म्हणजे सुरुवातीला 100% वेतन या ठिकाणी, म्हणजे 100% साठी किती 1,50,000. ओके, हे 3-4 शून्य की लिहिण्याची गरज नसते मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अन्य व्यय पूर्वरत है तो जुलै महीने में उसकी बचत में शुद्ध परिवर्तन, म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी 90 चे 92.5, म्हणजे फरक किती 2.5%, म्हणजे 2.5% साठी किती, तिरकस गुणाकार करून टाका. 25 गुणिला 1,50,000, 1 शून्य आणखी जास्तीत देऊन टाकतो हा पॉइंट साठी, 1 2, अरे 1 मिनिट 1 शून्य कट. ओके, इथं वाढणार ना तो शून्य. मग या ठिकाणी बघा मित्रांनो आपण काटछाट करूयात. किती या ठिकाणी 3 शून्य कट, तर इथं सुद्धा 3 शून्य कट. 25 टेबल 0 पर्यंत 0, 25 टेबल 5 पर्यंत 125, 5 × 8 = 12, 25 टेबल 1 पर्यंत 25 आणि 12 किती 37, 3,750. या ठिकाणी 3,750 की वृद्धी होईल ना, या ठिकाणी वृद्धी होते, या ठिकाणी 3,750 की वृद्धी. ओके, चला त्यानंतर जाऊयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न अतिशय सोपा आहे सिंप्लिफिकेशन अंतर्गत. मित्रांनो बघा, जिथे या ठिकाणी भागाकार असतो तिथे गुणाकारचे चिन्ह करावे लागतात. मग काय कशा पद्धतीने होतो तो चिन्ह, तर आपोआप होतो. कसा, हे जे 2 नंबर ही जी संख्या असते याला व्यस्त केल्यानंतर इथं गुणाकार होतोय. मग प्रथमतः हे जे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे त्याला भिन्न मध्ये कन्वर्ट करू. 7 × 21, 21 आणि 6 किती 27, 27/7 मी गुणाकारचे चिन्ह लिहितोय, म्हणजे या ठिकाणी यांना व्यस्त 7 × 5 = 35 आणि 36, 36/7 म्हणजे या ठिकाणी 7 आणि इथं किती 36. त्यानंतर गुणाकार 3 2 6 आणि 1 7, 7/2 गुणाकार 4 5 20 आणि 1 21, 21/4 म्हणजे इथं 4, तर या ठिकाणी 21. अशा पद्धतीने तो कार्यक्रम आहे. मग बघा या ठिकाणी आपण कशा पद्धतीने काटछाट करूयात. 7 आणि 7 रद्द होतात. 7 1 7, 7 त्रिक 21, त्यानंतर 3 1 3, 3 9 27, 9 1 9, 9 चौक 36, 4 1 4, 4 1 4, 1/2 विकल्प नंबर टी. त्यानंतर बघा मित्रांनो पुन्हा या ठिकाणी भूमितीचं आपल्या समोर भूमितीचा प्रश्न आहे. एक अर्धगोले का आयतन 2 दशमलव ठीक है, ज्ञात कीजिए जिसकी त्रिज्या 5.5 सेंटीमीटर है. बघा मित्रांनो अर्धगोलेसाठी फॉर्म्युला आहे 2/3 पाई r³ अर्धगोलेसाठी, बरोबर. आणि पूर्ण गोला असतो मित्रांनो, गोळा असतो ना, त्यासाठी 4/3 पाई r³ असतो. मग मित्रांनो बघा 2/3 गुणा 22/7 गुणा 11/2 गुणा 11/2 गुणा 11/2 हे सर्व काटछाट करावं लागेल आणि त्यानंतर गुणाकार भागाकार जे काही असेल ते बघूया पुढे. मित्रांनो या ठिकाणी हा 2 बे 1 गेला या ठिकाणी. त्यानंतर 2 ने इथं भाग द्या तर हे 11 येतील मित्रांनो.
मग आता हे कुठे काटछाट होते का? काहीच नाही. डायरेक्ट गुणाकार करा मित्रांनो, फटाफट गुणाकार करा फास्ट. 11 ला 3 वेळेस गुणाकार केल्यानंतर 1331 भेटतात. हे सर्वांना माहित आहे, कारण की 11चं घन. त्यानंतर 11 ने गुणाकार करून टाका. बरोबर, 11 ने गुणाकार, 11 1 11, त्यानंतर 11 तरी 33 आणि 34 चे 4 आले 3, हे किती 36 36 6 3, हे किती मित्रांनो 14641. बट 14641 बटा किती 7 21 21 गुणिला 2 किती 42 42. आता काटछाट करा मित्रांनो या ठिकाणी. आता 42 ने या ठिकाणी भाग देणार. आता पुढे कितीने 7 3 वगैरे वगैरे काय कुठे भाग जातो मला माहित नाही, मी डायरेक्ट 42 ने भाग देतोय. बघा कशा पद्धतीने भाग देणार मी या ठिकाणी, अशा पद्धतीने 4 ने या ठिकाणी 14 ला भाग द्या. 4 त्रिक 12, या ठिकाणी 2 शेष, 3 दुनी 6 म्हणजे या ठिकाणी 20, 4 चौक 16, क्लिअर इथपर्यंत 16 म्हणजे या ठिकाणी 4, 4 दुनी 8 म्हणजे या ठिकाणी किती 36, 4 8 32, या ठिकाणी 4 म्हणजे 348 आहे का कुठे 348, इथं 41 आणि इथं 42 म्हणजे इथं पॉइंट येणार. ओके, 348 पॉइंट समथिंग जे काही असेल ते. ओके, विकल्प नंबर 3. असा भागाकार करण्याचे मित्रांनो असंख्य ट्रिक्स आहे जे की त्या बॅच मध्ये आहे. ओके, तुम्हाला जर इंटरेस्टेड असाल तर नक्की ती बॅच जॉईन करा. ओके, कारण की सर्वच गोष्टी या ठिकाणी प्रश्नपत्रे आपण सॉल्व्ह करतोय. या ठिकाणी सिरीज आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे, म्हणजे प्रश्नपत्रे सॉल्व्ह करण्याची. त्यामध्ये मित्रांनो ह्या सर्व माहिती मी या ठिकाणी देत बसलो वगैरे वगैरे तुमच्यासाठी. तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही टोटल टॉपिक पण फ्री घेणार युट्यूबवर. डोंट वरी, तुम्ही काही काळजी करू नका. बट मित्रांनो ही प्रश्नपत्रिका घेत असताना मला मर्यादा या गोष्टीची पडतात की विद्यार्थी येतो मित्रांनो फक्त एक लॉजिक किंवा काही प्रश्न या ठिकाणी त्याला कळत नाही, किंवा प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने प्रश्न टॅकल करतात त्यासाठी. आणि मी हे शिकवत बसलो तर मित्रांनो वेळ खूप लागेल या ठिकाणी. एक शिफ्ट आपली 2-2 3-3 तास चालेल इतक्या अशा पद्धतीने. म्हणून मित्रांनो यामध्ये आपण प्रश्नपत्रिका आणि तुम्हाला बॅच हवी असेल तर ती बॅच सुद्धा उपलब्ध आहे. ओके, चला मग पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. ओके, काय म्हणतात मित्रांनो या ठिकाणी, प्रसाद अकेले एक कार्य को 144 दिनों में पूरा कर सकता है. 16 दिनों में उसी कार्य को पूरा करने के लिए प्रसाद जैसी ही दक्षता वाले कितने लोगों की आवश्यकता होगी. बघा मित्रांनो या ठिकाणी 144 काम आहे, हा 16 दिवसात कंप्लीट करतोय. म्हणजे या ठिकाणी 16 ने भाग द्या. प्रसाद सारखेच या ठिकाणी 9 व्यक्ती पाहिजे. ओके, दक्षता वाले म्हणजे एका दिवसात 9 काम करणारे. प्रश्न अतिशय सोपा आहे, बेसिक वर आधारित आहे. अशा प्रश्नांना जर सॉल्व्ह करावं या ठिकाणी हे पण इच्छा होत नाही, पण ठीक आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ नंबर्स आर रिलेटिव्हिटी प्राइम्स. ओके, म्हणजे मित्रांनो यालाच आपण रिलेटिव्ह प्राइम म्हणजे याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो मित्रांनो या ठिकाणी सह अभाज्य संख्या. आता सह अभाज्य संख्या म्हणजे काय, अभाज्य म्हणजे तुम्हाला माहित असेल की काय. बघा मित्रांनो अभाज्य याला मूळ संख्या प्राइम नंबर म्हणतोय आपण, बरोबर. आता अभाज्य आणि सह अभाज्य या दोघांमध्ये खूप फरक आहे. सह अभाज्य आणि अभाज्य या ठिकाणी काही ताळमेळ किंवा कुठेही तर्क वितर्क लावू नका, हे दोन्ही सेपरेट गोष्ट आहे. मग मित्रांनो या ठिकाणी सह अभाज्य म्हणजे काय की 2 नंबर असे बघा की एक व्यतिरिक्त कोणतेही फॅक्टर त्यांचे समान नको पाहिजे. म्हणजे फक्त एकनेच भाग जातो दोघांना, एक व्यतिरिक्त दोघांना ज्या ज्या संख्येने भाग जातो त्या संख्या डिफरन्स असतील. कशा पद्धतीने मित्रांनो बघा 24 आणि 68 1 ने भाग जातो, 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, म्हणजे सह अभाज्य नाही गेले आहे. कारण की एक व्यतिरिक्त कोणतेही या ठिकाणी गुणनखंड म्हणतो आपण हे समान नको. त्यानंतर 24 आणि 92 इथं पण 1 ने 2 ने पण भाग जातो. 24 आणि 38 1 ने पण भाग जातो, 2 ने पण भाग जातो. अशा पद्धतीने फक्त 39 आणि 68 आहे. ओके, 39 आणि 68 आहे की याला एक व्यतिरिक्त कोणतेही समान गुणनखंड पडणार नाही. ओके, विकल्प नंबर 3 सी. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो काय म्हणतात या ठिकाणी प्रश्न सोपा आहे अतिशय. 20%, 5% और 2% की 3 क्रमिक छूटों के बराबर एक एकल छूट क्या होगी. बघा मित्रांनो समजा 100 रुपये घ्या, 100चे 20% डिस्काउंट म्हणजे 80 रुपये होतील. त्यानंतर 80चे 5% डिस्काउंट म्हणजे किती मित्रांनो 8 45 76 होतील. 76चे या ठिकाणी 2% डिस्काउंट म्हणजे किती मित्रांनो 2% डिस्काउंट 76चे म्हणजे 12 13
समथिंग या ठिकाणी 1 पॉइंटच्या आसपास 76 गुणिले 2 1.56 या ठिकाणी 1.56. मग मित्रांनो 76 मधून 1 मायनस करा 75. आता 75 मधून 0.56 मायनस करून टाका तर 74 पॉइंट किती मित्रांनो या ठिकाणी समथिंग काहीतरी येणार. तर ठीक आहे, या ठिकाणी 74 पॉइंट म्हणजे या ठिकाणी 26 पॉइंट 74 आले मित्रांनो, तर 26 या ठिकाणी येणार. सोपं आहे, तिथे काही करण्याची गरज नाही या ठिकाणी. ओके बघा, तरी पण सांगतो मी 100 रुपये आहे, 20% डिस्काउंट, त्यानंतर ती किंमत 80 रुपये होते, त्यानंतर 5% डिस्काउंट म्हणजे तीच किंमत या ठिकाणी 76 रुपये होते, त्यानंतर 2% डिस्काउंट म्हणजे हे 6 आणि हे 1.56 मायनस करणार यामधून म्हणजे किती 74 पॉइंट किती मित्रांनो या ठिकाणी 44 होतात. मग बघा मित्रांनो या ठिकाणी 100 आणि 74 म्हणजे काय 25.52. ओके, एक मिनिट मित्रांनो 76 1.56 बघा 0 0 हे 5 9 हे 4 होतील, हे 4 होतील. ओके ओके, हे किती मित्रांनो हे 4 आणि हे 7. मग मित्रांनो 100 मधून 74.44 जर मायनस करतो तर बरोबर आहे मित्रांनो 25.56 या ठिकाणी. बरं 25 पॉइंट. ओके, इथं विकल्पामध्ये तर काही बघा मित्रांनो विकल्पामध्ये तर ते नाही. गुणिला 2 12 2 हातचाल 1 7 2 14 1 15 म्हणजे 1.52 म्हणजे 76 मधून 1.52 जर आपण मायनस करतोय, हे 5 हे 9 हे किती मित्रांनो 8 हे 4 हे सुद्धा 4 74.48. आता 100 मधून आपण 74.48 मायनस करूयात, मग किती या ठिकाणी मित्रांनो इथं 10 इथं 9 इथं सुद्धा 9 इथं सुद्धा 9 होतील म्हणजे 2 5.5 आणि 2 25.52 25.52 येते मित्रांनो, हे 26 आहे 25.52 यायला पाहिजे. ठीक आहे, चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. जब 6 8 12 और 20 प्रत्येक में से समान संख्या घटा दी जाए तो परिणामी संख्या समानुपात में होगी. हे प्रश्न अतिशय सोपे असतात मित्रांनो, यांना मी बोनस मार्क म्हणतोय कारण की प्रत्येकाला मार्क भेटतात या आधारावर. कशा पद्धतीने बघा मित्रांनो, हे समानुपात मध्ये यायला पाहिजे 12 आणि 20. तर कोणती संख्या, तर विकल्प घेऊ शकतात मित्रांनो. हे 4 म्हणजे 2 इथं 4 म्हणजे या ठिकाणी इथं 4 तर हे 8 इथं 4 तर हे 16 2 2 4 आणि त्यानंतर मित्रांनो 8 2 16 म्हणजे विकल्प नंबर 1. आणखी एक सविस्तर पद्धत आहे या ठिकाणी, काही ते सॉल्व्ह करण्यात काही अर्थ दिसत नाही मला. 3 पद्धत आहे, त्यापैकी ही पद्धत मला बेस्ट वाटते विकल्प टाकून या ठिकाणी. चला काय म्हणतो मित्रांनो, 2 उम्मीदवार के बीच चुनाव में डाले गए मतों में से 70% मत प्राप्त करने वाले उम्मीदवार 16,000 मतों के बहुमत से चुना जाता है. जितने वाले उम्मीदवार के पक्ष में डाले गए मतों की संख्या क्या है. बघा मित्रांनो 100% पैकी इलेक्शन होतोय, जितने वाला 70% या ठिकाणी जो पराभव होतो त्याला 30% म्हणजे दोघांमध्ये फरक किती 40% बरोबर किती. तर मित्रांनो 16,000 रुपये. अतिशय सोपा प्रश्न आहे. तर 70% बरोबर किती 7 चौक 28 28,000 4 चौक 16 तर इथं पण 7 चौक म्हणजे विकल्प नंबर 1. चल त्यानंतर बघा मित्रांनो हा पुढचा प्रश्न. एक स्पोर्ट क्लब में 86% सदस्य पुरुष है और 14% सदस्य महिला है. यदि पुरुषों की औसत आयु 25 साल है और महिलाओं की औसत आयु 35 साल है तो सभी सदस्यों की औसत आयु क्या है. बघा मित्रांनो काय करणार या ठिकाणी खूप सोपं आहे. औसत 86 किती या ठिकाणी आणि 14%. पुरुष या ठिकाणी 86% किती 25 साल और महिला और पुरुषों की औसत 35 साल. ओके झालं. या ठिकाणी गुणाकार करून टाकणार आणि भाग देऊन टाकणार मित्रांनो 86 + 14 100 ने. मग मित्रांनो
25 गुणिला 6 तर 150, 0 हातचे आले 15, 25 गुणिला 8 200, 215 215 होतात मित्रांनो। त्यानंतर 35, 35 चे 4 पट या ठिकाणी 140, 14 35 आणि हे किती मित्रांनो 49, 490 म्हणजे 21 से 50 बटा बेरीज 490, 0 4 हातचे आले 1 6 2 याला 100 ने भाग दिल्यानंतर मित्रांनो 26.40 या ठिकाणी भेटतोय। 26.4 बरोबर असेल। चला त्यानंतर बघूयात मित्रांनो हा प्रश्न पुन्हा तृतीय अनुपात, अनुपात आणि समानुपात या आधारावर आहे। बघा मित्रांनो या ठिकाणी मी काय करतो, हे पद वगैरे अल्फाबेटिकल असतो त्याऐवजी मित्रांनो 1 2 3 असे टाकून पण हे सॉल्व्ह होतात। ओके, मग मित्रांनो तुम्हाला हे माहित आहे, आता तुम्हाला मी हे सांगतो 2 6 प्रश्नचिन्ह तृतीय अनुपात किती, तर आपण काय करतो 2 गुणिला हा प्रश्नचिन्ह त्यानंतर 6 गुणिला 6 पण 2 या ठिकाणी इथे येताना अशा पद्धतीने आपण भाग देतो बरोबर। म्हणजे मिडल मध्ये मध्य मध्ये जी संख्या असते त्याला 2 वेळेस आपण वापरून घेतोय। मग बघा काय होणार मित्रांनो या ठिकाणी b² ab बरोबर। त्यानंतर पुन्हा या ठिकाणी b² ab अशा पद्धतीने आपण 2 वेळेस वापरून घेतोय बरोबर। आणि त्यानंतर बटा किती मित्रांनो b सुरुवातीला b आहे, बटा किती b² a²। इथपर्यंत तुम्ही क्लिअर असाल, काही हरकत नाही। बघा मित्रांनो मग या ठिकाणी विकल्पानुसार कशा पद्धतीने सॉल्व्ह होईल हे दोन तर मुळीच येणार नाही, या दोघांपैकी आहे जे काही असेल ते। ओके, मग बघा मित्रांनो काय घडेल या ठिकाणी, कशा पद्धतीने घडते ते समजून घेणार। ओके मित्रांनो या ठिकाणी सॉल्व्ह करण्याची पण मला काही गरज वाटत नाही, कारण की इथं मायनस आणि इथं मायनस म्हणजे हे जर आपण संक्षिप्त लिहितोय तर मित्रांनो b प्लस a त्यानंतर b मायनस a अशा पद्धतीने पण आपल्याला लिहिता येते। तर हे मायनस मायनस या ठिकाणी रद्द होतील। ओके, म्हणजेच काय एक आणखी मायनस म्हणजे छेदस्थानी प्लस असेल ते आपलं उत्तर असणार आहे। ओके ठीक आहे, मी सविस्तर सॉल्व्ह करतोय मित्रांनो। याला आणखी अशा पद्धतीने लिहितात, कशा पद्धतीने लिहितात बघा b² ab आणि मित्रांनो ब्रॅकेटच्या बाहेर 2 म्हणजेच काय या ठिकाणी हे 2 दाखवायचे ना आपल्याला। त्यानंतर मित्रांनो b² त्यानंतर काय या ठिकाणी बघा ब्रॅकेट a b² त्यानंतर b सुरुवातीला b आहे b प्लस a ब्रॅकेट मध्ये b a। ओके, ही मित्रांनो एक उच्च अवस्थेतील गोष्ट आहे, उच्च अवस्थेतील गोष्ट आहे। खूप या ठिकाणी आता खूप डिटेल मध्ये गेलं, खूप हाय 2 स्क्रीन या ठिकाणी भरून होतील। ओके ठीक आहे, मग आपण काय करूया मित्रांनो या ठिकाणी a पण 2 आहे b पण 2 आहे बरोबर स्क्वेअर। मग मी ba आणि ba हे कट करतो तर आणखी या ठिकाणी उरेल काय उरेल मग मित्रांनो b² ब्रॅकेट मध्ये b a आणि या ठिकाणी छेदस्थानी b प्लस a येणार बरोबर। हे बघा ab हे यांना हे पण लिहू शकतो आपण a b त्यानंतर a b बरोबर हा स्क्वेअर साठी। तर एक या ठिकाणी ab कट होतोय आणि एक शिल्लक राहतोय बरोबर। म्हणजे या ठिकाणी b² ब्रॅकेट b a ब्रॅकेट कंप्लीट त्यानंतर छेदस्थानी b प्लस a विकल्प नंबर 2 जे की सुरुवातीलाच बोललो होतो आपण। हा चला काय म्हणतात मित्रांनो हा प्रश्न समजून घेऊयात। एक व्यक्ति 3310 की धन राशि उधार लेता है और इसे पहले दूसरे और तीसरे वर्ष के अंत में 3 समान वार्षिक किस्तों में 10% वार्षिक चक्रवृद्धि ब्याज की दर से वापस चुकाने का वचन देता है तो प्रत्येक किस्त की राशि क्या होगी। बघा मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक किस्त की राशि क्या होगी, तर काही या ठिकाणी करण्याची गरज नाही, सॉल्व पण करू नका। 10% जिथं पण येतो 10% जिथं पण येतो त्याला 1/10 इथं 10 तर इथं 11 या ठिकाणी तिसरे साल म्हणजे 3 वर्षाचा उल्लेख आहे म्हणजे 11चा घन या ठिकाणी कुठे 1331 विषय क्लोज होतो। मित्रांनो 3 वर्ष असेल तर घन संख्या शोधावी या ठिकाणी बघावे आहे का कुठे असेल तर करा क्लिक आणि चला पुढे। ओके चला मग मित्रांनो याला कशा पद्धतीने सॉल्व करतात ते पण सांगतोय मी या ठिकाणी। इथं 10 इथं 11
प्रथम वर्षी 11, दुसऱ्या वर्षी 121, तिसऱ्या वर्षी मित्रांनो 1331 अशा पद्धतीने सॉल्व्ह करतोय आपण। आणखी दुसरी पण पद्धत आहे, असं भरपूर पद्धत आहे, पद्धतीची या ठिकाणी काही कमतरता नाही। त्यानंतर मित्रांनो 121 ला 131 करण्यासाठी कितीने गुणाकार? 11 ने। याला पण मित्रांनो 1331 करण्यासाठी कितीने गुणाकार? 121 ने। मग मित्रांनो तोच गुणाकार इथं करा, किती मित्रांनो? 121, त्यानंतर काय मित्रांनो गुणिला या ठिकाणी 11, त्यानंतर गुणिला काहीच नाही या ठिकाणी झालं। मग किती मित्रांनो? 12 से 10, हे किती मित्रांनो? 11 से आणि हे 1 2 3 0 1 3 3310, 3310 साठी 3310। ओके, तर मित्रांनो 13 से 31, 13 से 31, 13 से 31, 13 से 31 असे 3 किस्त या ठिकाणी असेल। ओके, 13 से 31 आहे या ठिकाणी 13 से 31 चेक करणे। बघा मित्रांनो 3310 ला 3310, तर 13 से 31 ला सुद्धा 13 से 31। चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे। एक दुकानदार को कोई वस्तु 880 में बेचने पर 10% का लाभ होता है। बिक्री में कमी के कारण वह पिछले विक्रय मूल्य पर 25% छूट देता है, तो इस बिक्री में उसका लाभ या हानि ज्ञात करें। बघा मित्रांनो 880 में बेचने से 10% का लाभ होता है, म्हणजे या ठिकाणी किती? 10% का लाभ होता है, म्हणजे 110% बरोबर किती मित्रांनो? 880 रुपये। तर 100% बरोबर किती? तर मित्रांनो 11 8 88, तर एक या ठिकाणी शंभरचे पण 8 पट 800 रुपये। त्यानंतर काय म्हणतात? पिछले विक्रय मूल्य पर 25% की छूट देता है, म्हणजेच काय या ठिकाणी 880, मी जर या ठिकाणी बघा मित्रांनो हेच लिहितो, 100 या ठिकाणी आधार मानून 100% बरोबर 880 रुपये, तर मित्रांनो 25% की छूट म्हणजेच किती? 75, 75% बरोबर किती? तिरकस गुणाकार करून टाका गपागप मित्रांनो, 75 गुणिला 880 बट्टा किती मित्रांनो? 100, तर हे 4, तर हे 3, 4 2 2 0, म्हणजे 22 गुणिला 3 किती? 66, म्हणजेच किती? 660 रुपये या ठिकाणी येतील। ओके, म्हणजेच किती मित्रांनो या ठिकाणी 75% ची किंमत किती? तर 660। मग डिफरन्स बघा मित्रांनो या ठिकाणी 25% की छूट देता है, तो इस बिक्री में उसका लाभ या हानि, या ठिकाणी तोटा होतोय। या ठिकाणी 800 ची वस्तू 660 रुपये मध्ये विकली जाते, मग किती रुपये तोटा होतोय? तर मित्रांनो 140 रुपये किती वर? 800 रुपयेवर 140 रुपये तोटा होतो, तर 100 ला किती? तिरकस गुणाकार आणि अशा पद्धतीने बघा मित्रांनो हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट। ओके, त्यानंतर 8 ने 8 1 8, 8 7 56, 4 8 5 17.5% हानी, विकल्प नंबर 1। चला त्यानंतर बघा मित्रांनो पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा, अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो। अभाज्य 40 तक सभी अभाज्य संख्याओं का औसत ज्ञात कीजिए। मित्रांनो खूप बेसिक प्रश्न या ठिकाणी। आता पहिली गोष्ट, अभाज्य संख्या म्हणजे कोणत्या संख्या ज्याला भाग जात नाही त्या। मग कोणकोणत्या मित्रांनो? तर माहित असायला पाहिजे तुम्हाला, सर्वात लहान 2 आहे, त्यानंतर 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7, त्यानंतर 11, त्यानंतर 13 पर्यंत, त्यानंतर मित्रांनो 17, त्यानंतर 19, त्यानंतर मित्रांनो पुढे लिहितो मी इथं 19, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी काय इथं लिहितो, त्यानंतर मित्रांनो 23, त्यानंतर 29, त्यानंतर मित्रांनो 31, त्यानंतर 37। ह्या त्या संख्या आहेत टोटल, यांची बेरीज करणार आपण। मग बघा बेरीज किती येते मित्रांनो, मी कशा पद्धतीने बेरीज करतोय ते काळजीपूर्वक बघणार। 23 आणि 17 किती होतात? तर मित्रांनो 40 होतात। त्यानंतर मित्रांनो 31 आणि 19 किती होतात? तर या ठिकाणी हे 50 होतात। त्यानंतर प्लस, तर 29 आणि 11 किती होतात? तर हे सुद्धा 40 होतात। त्यानंतर 37 आणि हे 13, 37 आणि 13 जर आपण बेरीज करतो या ठिकाणी हे सुद्धा 50 होतात। आणि हे टोटल 5 आणि 3 8 आणि 2 10, हे सुद्धा 10 होतात। आणि प्लस या ठिकाणी हे 7।
मग बघा मित्रांनो मी कशा पद्धतीने बेरीज करतोय बघा. बेरीज करत असताना आपण कुठे दोन संख्या ऍक्युरेट बसतात बेरजेमध्ये ते घेतलो बरोबर. मग या ठिकाणी 50 आणि 50 किती 100 आणि हे किती 180 190 आणि 197 किती मित्रांनो 197. हे संख्या किती मोजू शकतात तुम्ही या ठिकाणी 3 6 8 10 आणि 12. 12 ने भाग देऊन टाका 12 1 बर. या ठिकाणी किती 7 12 7 84 ओके 17 पॉइंट समथिंग जे काही असेल ते 17.42. त्यानंतर बघा मित्रांनो काय म्हणतो हा प्रश्न समजून घेणार. एक सब्जी विक्रेता का 2 किलोग्राम का बाट वास्तविक वजन से 100 ग्राम कम है. 100 ग्राम कम है. विक्रेता ने एक ग्राहक को उसी बाट का उपयोग करके ₹44 में 2 किलोग्राम आलू बेचा. विक्रेता ने ₹18 प्रति किलोग्राम की दर से आलू खरीदा था. आलू बेचने पर उसे कितना लाभ हुआ. मित्रांनो बघा या ठिकाणी कशा पद्धतीने पहिल्यांदा तो प्रश्न समजून घेणार. ही फार महत्त्वपूर्ण एक गोष्ट असते की प्रश्न पहिल्यांदा समजून घेणे त्यानंतर सॉल्व करणे. ओके बघा काय म्हणतो मित्रांनो या ठिकाणी ऍक्च्युअल किती त्याला माप करावे लागणार 2 किलो. 2 किलो म्हणजे 2000 ग्रॅम. पण तो ऍक्च्युअल किती माप करतो या ठिकाणी 1900 म्हणजे 100 कमी देतो. 100 ग्रॅम या ठिकाणी कमी देतो हे समजून घेणार आपण. मग या ठिकाणी इथं या ठिकाणी त्याला इथं 100 ग्रामचा फायदा होतो आणि या ठिकाणी 44 में 2 किलोग्राम आलू बेचा विक्रेता 18 म्हणजे या ठिकाणी 44 रुपये आणि हे किती 18 गुणिला 2 कारण की 2 किलो आहे ना 18 रुपये प्रति किलोग्राम. या ठिकाणी 44 रुपयाला 2 किलो तर या ठिकाणी 18 रुपये या 18 रुपयाला 1 किलो याप्रमाणे किती 2 किलो 36. तर इथं बघा इथं त्याला 8 रुपये नफा भेटतोय. किती रुपये नफा भेटतो मित्रांनो 8 रुपये या ठिकाणी नफा भेटतोय. त्यानंतर प्रत्येक ग्रॅम मागे प्रत्येक मित्रांनो 1000 मागे तो काय करतो या ठिकाणी समजून घेणार. या ठिकाणी 1000 ला किती मित्रांनो या ठिकाणी 1000 ला या ठिकाणी 100 कमी देतोय. तर 18 लाख किती रुपये कमी 18 रुपयाला किती. तर या ठिकाणी तिरकस गुणाकार 1 2 3 गुणिला 18 बटा किती मित्रांनो 100 नाही 1000 ला 100 कमी. तर 18 ला किती 18 रुपयावर किती रुपये कमी. ओके बघा 18 गुणिला या ठिकाणी 100 येणार आणि हे 3 शून्य बस झालं मित्रांनो 2 शून्य कट 1 घर डावीकडे म्हणजेच किती आधी 8 रुपये आणि ह्या तोल मध्ये माप मध्ये 1.8 रुपये म्हणजेच किती 9.8 रुपये या ठिकाणी त्याला लाभ होईल नफा होईल. विकल्प नंबर 1. त्यानंतर बघा मित्रांनो प्रकाश धारा के विपरीत दिशा में 32 किलोमीटर की चाल से धारा की दिशा में. बघा मित्रांनो अपवर्ड स्ट्रीम धारा के विपरीत स्टील वाटर शांत जल आणि डाउन वोल्ट ह्या 3 गोष्टी असतात. धारा के विपरीत 32 किलोमीटर धारा की दिशा में 44 किलोमीटर. या दोघांची बेरीज करून 2 ने भाग जर आपण देतो तर आपल्याला स्टील वाटर भेटते. दोघांची बेरीज किती मित्रांनो या ठिकाणी दोघांची बेरीज होते 76. या ठिकाणी 2 ने भाग द्या 3 8 आणि हे जे धारा प्रवाह म्हणतो आपण हे फरक किती 6 इथं पण 6 म्हणजे विकल्प या ठिकाणी डी बरोबर असेल. ओके चला अशा पद्धतीने आज आपण टोटल या ठिकाणी कट टू कट 24/1/2023 अंतर्गत शिफ्ट नंबर 2 च्या टोटल प्रश्न या ठिकाणी खटके पद्धतीने नाविन्य पद्धतीने सॉल्व केलोय. ओके चला ठीक आहे मग या ठिकाणी थांबूयात आणि भेटूयात मित्रांनो नेक्स्ट आपल्या सिरीजला. ओके थँक्यू.